नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पालक वडी करणार आहोत। त्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूया। एक पालकाची जुडी निवडून घेतली आहे। पालकाच्या पानासोबत कोवळी देठही घेतली आहे। पालकाची पानं स्वच्छ धुवून घेतली आणि अशी बारीक चिरून घेतली। या वाटीच्या प्रमाणामध्ये 2 वाटी पालक आहे। 1 वाटी कोथिंबीर घेतली आहे। कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कापून घेतली आहे। 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतले। अर्धी वाटी चण्याच्या डाळीचं पीठ घेतले आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घेतले। तांदळाच्या पिठामुळे वड्या छान कुरकुरीत होतात। पालक वडीसाठी पीठ भिजवायला घेऊया। चिरलेला पालक टाकूया। चिरलेली कोथिंबीर, 1 वाटी ज्वारीचं पीठ। ज्वारीच्या पिठामुळे वड्या छान पौष्टिक होतात। अर्धी वाटी चण्याच्या डाळीचं पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ, 2 हिरव्या मिरच्या, 7 लसणाच्या पाकळ्या, छोटासा आल्याचा तुकडा आणि छोटा 1 चमचा जिरं मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतले ते टाकूया। याच्यामुळे वडीची चव छान लागते। छोटा अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घेतलाय तो टाकूया। छोटा पाव चमचा हिंग, छोटा अर्धा चमचा हळद, छोटा 1 चमचा लाल मिरची पावडर, छोटा 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, छोटा अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धना पावडर, 2 चमचे तीळ। तिळामुळे वडी चवीला छान लागते आणि दिसायलाही छान दिसते। चवीनुसार मीठ, 1 चमचा तेल। सर्व साहित्य मिक्स करून घेऊया। पालकाचा आणि कोथिंबीरीचा जो ओलसरपणा आहे त्याच्यामध्ये सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। थोडा थोडा पाण्याचा वापर करून याचा गोळा करून घ्यायचा आहे। थोडं थोडं पाणी टाकायचं। पीठ मध्यम भिजवून घ्यायचं, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही। जर तुमचा पिठाचा गोळा व्यवस्थित होत नसेल तर तुम्ही थोडंसं ज्वारीचं पीठ वापरू शकता। अशा प्रकारे पीठ मध्यम भिजवून घेतलंय, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही। थोडंसं तेल लावूया। पिठाला तेल लावून घेतले। पालक वडीचे रोल वाफवण्यासाठी गॅसवर पातेल्यामध्ये पाणी तापत ठेवले। आपण रोल करून घेऊया। हाताला तेल लावून घेतलंय म्हणजे पीठ चिकटत नाही। अशा पद्धतीने रोल करून घेऊया। आपण घेतलेल्या साहित्याचे 3 रोल तयार झालेत। आपण अशा प्रकारे रोल करून पालकाची वडी करू शकतो किंवा हेच पीठ ताटामध्ये थापून वडी करू शकतो। या चाळणीमध्ये आपण वडी वाफवून घेणार आहोत। चाळणीला तेल लावून घेतलंय। आपण करून घेतलेले रोल ठेवूया। रोल ठेवताना 2 रोलमध्ये थोडं अंतर ठेवायचं आहे। हे रोल आपण वाफवून घेऊया। गॅसवर वडी वाफवण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलंय। पाणी गरम झालंय। याच्यावर चाळणी ठेवूया। याच्यावर झाकण ठेवते। मीडियम गॅसवर 15 मिनिटं वडी वाफवून घेऊया। 15 मिनिटांनंतर आपण बघूया। 15 मिनिटं झाली आहे। वडी वाफवली का बघूया। वडी वाफवली का बघूया। चाकूला पीठ लागली नाहीये म्हणजे वडी व्यवस्थित वाफवली गेली आहे। आता मी गॅस बंद करते। थंड झाली की ही वडी आपण कापून घेऊया। वड्या थंड झाल्या, कापून घेऊया। चाकूला तेल लावून घेतले। वड्या मध्यम कापायच्या, जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही। छान झाल्यात पालकाच्या वड्या। अशाच पद्धतीने सर्व वड्या मी कापून घेते। 2 रोल मी कापून घेतलेत। ह्या वड्या आपण अशा खाऊ शकतो, शॅलो फ्राय करू शकतो, डीप फ्राय करू शकतो। हा एक रोल मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे। आपल्याला पाहिजे तेव्हा आपण वड्या तळू शकतो। ह्या वड्या अशाच फ्रीजमध्ये बंद डब्यात ठेवल्या तर 4 ते 5 दिवस छान टिकतात। आपल्याला पाहिजे तेव्हा आपण तळू शकतो। गॅसवर कढईमध्ये तेल तापत ठेवले। वड्या आपण डीप फ्राय करणार आहोत। तेल गरम झाले, वड्या टाकूया। वड्या टाकताना गॅस कमी करायचा। वड्या मीडियम गॅसवर तळायच्या। तेलाचे बुडबुडे कमी झाले की वड्या आपण उलटवून घेऊया। वड्या उलटवून घेऊया। दोन्ही बाजूने लालसर होईपर्यंत तळून घेऊया। वड्या दोन्ही बाजूने छान तळल्या गेल्यात, काढून घेऊया। अशाच प्रकारे उरलेल्या वड्या मी तळून घेते। आपल्या पालकाच्या वड्या तयार झाल्यात, प्लेटमध्ये सर्व केल्यात। छान झाल्यात वड्या। आपण याच्यामध्ये ज्वारीचं पीठ वापरल्यामुळे वड्या छान पौष्टिक झाल्या आहेत। चवीला छान लागतात, झटपट होतात। या वड्या आपण चटणीबरोबर, सॉसबरोबर खाऊ शकतो। नुसत्याही छान लागतात, चहाबरोबरही छान लागतात।
पालकाची भाजी मुलं शक्यतो आवडीने खात नाहीत. अशा पद्धतीच्या वड्या मुलं आवडीने खातात. मुलांना आपण डब्यात देऊ शकतो. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.